टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षक संघटनांच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। संभाजीनगर महामार्गावरील सिंचन भवन येथून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जर टीईटी रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे। धुळ्यामध्ये टीईटी परीक्षा आणि अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी एकत्र येत कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला। सोलापुरामध्ये प्राथमिक शिक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढला। टीईटी परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला विरोध दर्शवत पार्क चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला। सातपुड्यातील देवगोवी घाट परिसरामध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली। अपघातग्रस्त स्कूल बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीनं अवघ्या काही वेळात रौद्ररूप धारण केल्यानं फर्निचर दुकानासह लॉज जळून खाक झाले। फैजपूरसह सावदा भुसावळ येथील अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। शिरपूरच्या बोहरा मशिदीजवळ असलेल्या 9 टेलर्स नावाच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालं। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा झालंय। संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्यावरच्या गोलवडी फाट्यावर एका रिक्षानं अचानक पेट घेतला। यामुळे परिसरात एकच गोंधळ हा उडाला। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं दरवर्षीपेक्षा 50,000 हेक्टरनं रब्बी हंगामाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवरती रब्बीची पेरणी झाली असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाला पसंती दिली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि गाभाऱ्यात प्रक्षाळ पूजेनिमित्त विविध फुलांची आकर्षक सजावट केली गेली। या सजावटीसाठी 2 टन फुलाचा वापर केला गेला। पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा मंदिर समिती सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे आणि शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली। तर देवाचा शिणवटा घालवण्यासाठी रात्री शेजारतीच्या वेळेस आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्यही दाखवण्यात आला। कार्तिकी यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली आहे। यात्रेदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी 24 तास दर्शनाची व्यवस्था सुरू ठेवण्यात आली होती, ज्याचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतला। कार्तिकी यात्रेनिमित्त सुरू करण्यात आलेले श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन हे मात्र आता रविवारपासून बंद करण्यात आले आहे। सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे कणकवलीमध्ये वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं। या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे उपस्थित होते। पालखी खांद्यावर घेऊन पायी वारी त्यांनी केली आहे। सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं। या स्पर्धेमध्ये 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी अशी बक्षिसं ठेवण्यात आली। परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्गामध्ये 4,338 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। 525 गावांमध्ये नुकसान झालं असून 17,172 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। 31 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्यात आले। अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। या निवडणुकीमध्ये 155 प्रभागातून 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडले जातील।
बुलढाण्यामध्ये जय महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा दणका बघायला मिळाला। तोतया सीए प्रकरणामध्ये चौकशी सुरू झाली आहे। या तोतया सीए विष्णू मुळेनं बुलढाण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे बोगस क्लेम दाखवत अनेकांना गंडवलं होतं। याची बातमी दाखवतात आता कारवाईला वेग आला आहे। पुण्यामध्ये बिबटे टोळीनं वावरतायत। यामुळे बिबट्यांची संख्या किती वाढली आहे हे समोर येत आहे। 10 चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वन विभागानं गृहीत धरलेली आहे। मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळेस 3 बिबटे आढळले। हेच बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यातील वनक्षेत्रात कधी स्थलांतरित केले जाणार अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्यांचा हॉटस्पॉट बनलाय। बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी पिंपरखेडमधील महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे। गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा घातलाय। बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं असं महिलांचं म्हणणं आहे।